ओम महर्षी दयानंद सरस्वतींचे संक्षिप्त जीवन दर्शन. इतर पंथावर तर्कशुद्ध टीका. दुसऱ्या धर्मावर टीका करण्याचा उद्देश काय तो सांगताना स्वतः स्वामी दयानंदजी लिहितात, माझा जन्म जरी आर्यावर्तात झाला असला, मी जरी येथेच राहत असलो तरीही मी येथील धर्मांतील चुकीच्या विचारावर जशी टीका करतो तशीच टीका अभारतीय पंथांवरही करतो. मी स्वदेशी लोकांप्रमाणेच विदेशी लोकांच्या उन्नतीसाठीही प्रयत्नशील आहे. सर्व सज्जनांनाही असेच समतेने वागावे. मी जर एकाच विचाराचा पक्षपाती असतो तर आजच्या काही प्रचारकांप्रमाणे मी माझ्या मतांचा प्रचार करून दुसऱ्या मतावर कडक टीका करून त्यांची खरी खोटी निंदा करून त्यांचा धर्मप्रचार बंद पाडतात तसेच मीही केले असते. पण असे प्रचार बंद पाडणे माणुसकीला धरून नाही. बलवान पशु दुर्बळांना त्रास देतात, वेळीच मारून टाकतात. त्याच पद्धतीने मनुष्य वागू लागला तर ते वागणे माणुसकीचे ठरणार नाही, ते वागणे होईल पशुचे. जो बलवान असूनही अबलांचे रक्षण करतो खरा मनुष्य, आणि जो स्वार्थासाठी दुसऱ्यांची हानी करतो तो समजावा पशुचा मोठा भाऊ. स्वामीजींनी समाज सुधारणेसंबंधी बोलताना सांगितले आहे की ब्रह्मचर्याश्रमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. ते सांगतात की 2 वर्षांच्या मुलांचा विवाह लावण्याची प्रथा ही देशाच्या अधपाताचे एक प्रमुख कारण आहे. अशा कुरीती पाळू नयेत असे स्वामीजींनी ठामपणे अनेकदा सांगितले आहे. त्याने अनेक लेखांतून सप्रमाण सिद्ध केले आहे की पूर्ण तारुण्यातच विवाह करणे योग्य होय. वर्णाश्रम व्यवस्था गुणकर्मानुसारच असली पाहिजे हे त्यांचे मत. अमुक एका जातीत जन्म घेतलेला मनुष्य श्रेष्ठ वा कनिष्ठ असतो हे मत त्यांना मान्य नाही. ते निश्चितपणे सांगत की प्रत्येकाचा वर्ण हा त्याच्या गुणावर आणि कार्यावर ठरवावा. ते लिहितात, ज्या पुरुषांत ज्या वर्णाचे गुणाने कार्यशक्ती असेल तो वर्ण त्याला दिला जावा. अशी पद्धत ठेवली तर सर्व लोकांना त्यांची उन्नती करून घेता येईल. शूद्राची सुधारणा करावी यासाठी ते प्रयत्न करीत. त्यांनाही ते विश्वनिर्मात्याची सर्वश्रेष्ठ निर्मिती समजत. जो चतुर्थ वर्णातील लोकांना हीन समजतो, त्यांना अस्पृश्य मानतो, त्यालाच पतित मनुष्य मानावे असे ते म्हणत. जे लोक कुत्र्यांना जवळ करतात, मांजरांशी खेळतात, उंटांना म्हैशींना हात लावतात, घाणेरड्या जीवजंतूंना हाती धरतात, चमड्याची पादत्राणे हाताने घालतात, अशा मानवांनी दुसऱ्या मानवाला अस्पृश्य मानावे, त्यांच्यापासून दूर राहावे हा मोठा अन्याय आहे, अधर्म आहे, हे कोणालाही सहज समजले पाहिजे. शूद्रांनाही वेदाधिकार असल्या पाहिजे असे मत प्रतिपादन करताना महाराज लिहितात, परमेश्वराने पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, चंद्र, सूर्य तसेच अन्नधान्य जसे सर्वांसाठी निर्माण केले आहेत, त्याचप्रमाणे परमेश्वराने वेदही सर्वांसाठी प्रसिद्ध केले आहेत. स्वामीजींनी स्त्री जातीच्या सुधारणेसाठीही अनेक प्रयत्न केले आहेत. त्यांचे म्हणणे, शास्त्राने स्त्रीला वेदाधिकार दिलेलाच आहे. समाजात स्त्रीचे स्थान महत्त्वाचे आहे. ते सांगत की शिक्षित महिलांनी एकत्र येऊन मातृसंघ स्थापन करावेत आणि मातृशक्ती सर्व गुण संपन्न करावी. श्री रमाबाई पंडित यांनी परोपकारासाठी जीवन द्यावे यासाठी त्यांनी फार प्रयत्न केले, परंतु ते सफल झाले नाहीत. श्रीमती रमाबाई हे कार्य करू शकली नाही. स्त्रियांचे महत्त्व सांगताना महाराज लिहितात, स्त्रियांनीही ब्रह्मचारी राहून विद्या अभ्यास केला पाहिजे. भारतीय स्त्रीला अभिमानास्पद असणाऱ्या गार्गी आदी विदुषींनी अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या. भारतातील राजस्त्रिया धनुर्वेद, युद्ध, शास्त्र यांत प्रवीण होत्या असे उल्लेख आहेत. तसे नसते तर कैकेयी दशरथासमवेत रणांगणावर कशी जाऊ शकली असती. स्त्रियांनी व्याकरण, धर्म, वैद्यक, गणित, शिल्पशास्त्र आदी विषय शिकले पाहिजेतच. स्वामी दयानंदजींनी शिक्षण सुधारणेवर भर दिला आहे. त्यांचे निश्चित मत असे की सर्वसाधारण माणसालाही जोवर सुशिक्षण दिले जात नाही तोवर त्याची उन्नती होणे शक्य नाही.
कोटी कोटी लोकांना एका ध्येयासाठी एकत्र आणायचे, तर त्यासाठी शिक्षण हे अत्यावश्यक साधन आहे. हे शिक्षणही धार्मिक आणि राष्ट्रीय असले पाहिजे. शिक्षणासंबंधी स्वामीजी लिहितात, मुलगा व मुलगी 5 वर्षाची झाली की तिला देवनागरी अक्षरे वाचता लिहिता आली पाहिजेत. दुसऱ्या देशांचे लिपी भाषांचे शिक्षण घेतले पाहिजे. स्वामीजींनीच प्रथम शिक्षणविषयक सिद्धांत मांडले. ते म्हणत, शिक्षण सक्तीचे असावे, कोणीही निरक्षर राहू नये. अनिवार्य शिक्षणासंबंधी ते लिहितात, 5व्या अथवा 8व्या वर्षानंतर प्रत्येकाला शाळेत पाठविलेच पाहिजे. जो पालक पाठविणार नाही त्याला दंड केला जावा, असा नियम राज्याने आणि समाजाने केला पाहिजे. भारतीय जनता कशी दलित आणि दरिद्री आहे हे स्वामीजींना पूर्णपणे ठाऊक होते. देशाटन करीत असताना त्यांनी स्वतः दुष्काळ पीडितांचे कष्ट आणि करुणाजनक अवस्था पाहिली होती. त्यांचे हृदयद्रावक रडणे ओरडणे त्यांनी आपल्या कानांनी ऐकले होते. त्यांना माहीत होते की अनेक भारतीय निर्जीव यंत्राप्रमाणे दिवसभर खपत असले तरीही ते त्यांच्या मुलांना पोटभर अन्न देऊ शकत नाहीत. अशी कितीतरी कुटुंबे त्यांनी पाहिली की त्यांच्या भुकेलेल्या मुलांचे रडणे थोडेसे अन्न देऊनही थांबवू शकली नाहीत. अन्न पदार्थ दिवसेंदिवस महाग आणि दुर्मिळ होत असल्याने भिकाऱ्यांचा आक्रोश सतत चालू राहण्याची भीती निर्माण झाली आहे. स्वामीजींना पूर्णपणे ठाऊक होते की ही भारतभूमी एक तेजस्वी रत्नांची खाण आहे. ती सुजलाम सुफलाम आहे. येथील भूमी नापीक नाही तर भरपूर पीक देणारी आहे. या भूमी भोजनाला योग्य असे सकस धान्य आणि शरीर पोषणाची शक्ती असलेली सुमधुर फळे भरपूर निर्माण होतात. अन्न वस्त्र निवारा यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू येथे निर्माण होतात. असे असूनही ही भारत माता आपल्या संततीचे पालन पोषण उत्तम प्रकारे का करू शकत नाही? या भूमातेचे आवडते सुपुत्र सुकन्या पुरेसे भोजन मिळत नाही असे म्हणत ढसाढसा का रडत आहेत? या प्रश्नाचे उत्तर महर्षींनी नीट समजून घेतले होते. सतत पडणाऱ्या दुष्काळांचे खरे कारण त्यांच्या दिव्यदृष्टीला नीट दिसले होते. ते म्हणत की येथे पुरेसे धान्य आणि अन्य वस्तू निर्माण होत नाहीत, कारण येथे नवीन यंत्रांची निर्मिती होत नाही, त्यांचा वापर केला जात नाही. येथे सतत विदेशी वस्तू येऊ लागल्याने येथील लाखो श्रमिक बेकार होत आहेत. त्यांना उपजीविकेचे काही साधन उपलब्ध नाही. पूर्वी सामान्य माणसापासून तो सम्राज्ञीपर्यंतचे येथील सर्व नागरिक येथे उत्पन्न होणाऱ्या स्वदेशी वस्तूच वापरीत होते. ते येथील वस्त्रे आणि येथील रत्नजडित अलंकारच परिधान करीत. त्यांची छोटी नि गगनाला भिडणारी मोठी घरे येथील शिल्पशास्त्री नि कामकरी बांधित होते. त्यांच्या घरांच्या भिंती येथील चित्रकारांच्या कुंचल्यांनी सजविल्या जात होत्या. परंतु सध्या सर्वच उलटा प्रकार झाला आहे. सर्वच विदेशी होत आहे. स्वामी श्री दयानंदजी इतर वक्त्यांप्रमाणे केवळ भाषणे देऊन समाधान मानणारे नव्हते, तर ते खरे कर्मयोगी असल्याने प्रत्यक्ष कार्य करण्यावर त्याचा भर असे. त्यांच्या शेवटच्या आयुष्यात ते आपल्या भाषणांतून धार्मिक आणि सामाजिक सुधारणा इतकाच नवीन शिल्प आणि नवी यंत्र यांचा उपयोगावर भर देत असत. त्यासाठी ते सतत प्रयत्न करीत. त्यांनी त्यांचे पाश्चात्य शिष्य महाशय वाईज यांना लिहिले की त्यांनी आमच्या भारतीय बांधवांना यंत्रकला शिकवावी. या त्यांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात श्री वाईज यांनी लिहिले, जे जे विषय आपल्या विद्यार्थ्यांना अधिक आवश्यक आणि उपयोगी असतील ते विषय मी शिकवीन. आपल्या विद्यार्थ्यांना उद्देशहीन सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे न शिकविता मी आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवीन. या माझ्या सूचनेवरील आपले स्पष्ट मत अवश्य कळवावे. आपल्या देशबांधवांना आणि आम्हालाही समाधानकारक वाटेल अशी उत्तम शिक्षण व्यवस्था ठेवण्याचा मी सतत प्रयत्न करीन. हा उतारा श्री वाईज यांनी स्वामीजींना दिनांक 21 जून 1880 म्हणजे 100 वर्षापूर्वी पाठवलेल्या पत्रातील आहे. यावरून त्या काळात 100 वर्षापूर्वी स्वामीजींनी यंत्राचे महत्त्व कसे ओळखले होते ते स्पष्ट होते. त्याच वर्षी दिनांक 30 जूनला पाठवलेल्या पत्रात श्री वाईज पुन्हा लिहितात, जर आपण दूरदृष्टी ठेवून प्रारंभ केला आणि तोही अतितीव्र वेगाने केला तर मला वाटते की या काळाच्या स्पर्धेत अन्य प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविण्याचे सामर्थ्य भारतीय व्यापारपेठेत निश्चितच आहे. कारण आपल्या येथे असलेली अनुकूलता इतर देशांत नाही. पहिली गोष्ट,
आपल्या येथे श्रमिकांचे दैनिक वेतन अल्प आहे. दुसरी गोष्ट, आपल्या देशातील श्रमिक अन्य देशांतील श्रमिकांपेक्षा अधिक कुशल आहेत. तिसरी गोष्ट, अनेक युरोपीय देशांपेक्षा आपल्या येथील लोकांचे वर्तन चांगले आहे. आपल्या ग्राहकांना निकृष्ट वस्तू देऊन त्यांच्याकडून भरपूर पैसे लुबाडण्याची प्रवृत्ती तुमच्या देशात नाही. तुम्ही जीवनात, व्यापारात आणि कौशल्यात प्रामाणिकपणे वागता. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडे पाठवा. जितक्या लवकर पाठवाल तितके चांगले. त्यायोगे त्यांना जो व्यवसाय पसंत असेल त्या व्यवसायात त्यांना काम देणे आम्हाला शक्य होईल. श्री वाईज यांनी पुढे लिहिले, या पत्रात ही सूचना करण्याचा माझा उद्देश मी आपल्या नवयुवकांना अशा वेगवेगळ्या व्यवसायात पाठविण्याची व्यवस्था केली आहे. तेथे जाऊन आपले विद्यार्थी त्या त्या व्यवसायांचे पुस्तकी पाठ आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊ शकतील. मी आपले अनुयायी असलेल्या आर्य विद्यार्थ्यांना सर्व उपयुक्त कला आणि व्यवसाय माझ्या मार्गदर्शनाखाली नीट संरक्षण देऊन शिकविण्यास अतिशय उत्सुक आहे. स्वदेशापेक्षा किंवा अन्य देशापेक्षाही येथेच त्यांना अधिक चांगले शिक्षण मिळू शकेल. इतर ठिकाणी जे शिकायचे आहे ते सोडून अन्य गोष्टीतच उगीच वेळ जातो किंवा त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान नीट मिळत नाही. येथे तसे न होता त्यांना त्यांच्या व्यवसायाचे संपूर्ण ज्ञान तत्परतेने दिले जाईल. आपल्या आर्य विद्यार्थ्यांना येथेच काम देण्याची माझी इच्छा आहे. माझ्या हृदयात आपल्या विद्यार्थ्यांविषयी एक आध्यात्मिक आत्मीयता आणि आपुलकी उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे आपल्या नवयुवक मित्रांच्या व्यावसायिक विकासाकडे मी स्वतःच अधिक लक्ष देईन. मी त्यांना दुसऱ्यांच्या हाती कधीच सोडून देणार नाही. यासाठी आवश्यक तर मी माझ्या अन्य युरोपियन विद्यार्थ्यांना दुसऱ्यांच्या हाती सोपवीन. यानंतर दिनांक 30 सप्टेंबरच्या पत्रात श्री वाईज यांनी पुन्हा लिहिले, आपले पुत्र माझ्याकडून व्यावसायिक कला, अन्य यांत्रिक विद्या आनंदाने शिकू शकतील. मला माझ्या उन्नतीची चिंता नाही. निर्धन मातापित्यांच्या मुलांना घेऊन त्यांना सर्वोच्च शिक्षण देण्याचे माझे ध्येय आहे. काही दिवसांनी जेव्हा माझे उत्पन्न वाढेल तेव्हा आपण सांगाल तर काही निर्धन विद्यार्थ्यांनाही मी शिक्षण देईन. अल्पशुल्क अथवा विनाशुल्कही मी त्यांना शिकवीन आणि त्यांच्या उन्नतीसाठी सहाय्य करीन. ह्या श्री वाईज यांच्या पत्रातील काही उतार्यावरून महाराज भारतात